हॅलो सर. हो, सर आपण मशीन घ्यायला आलात, नेमकं आपला परिचय द्या एकदा. मी कैलास भरत शिंदे, राहणार सिन्नर. आपल्याला या मशीनच्या संदर्भात माहिती नेमकी मिळाली कुठून? आम्ही इंस्टावरती यूट्यूबवरती बघितलं आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि इथपर्यंत आलो. याचा अर्थ असा होतो की इंस्टा यूट्यूबवरती आमचे जे व्हिडिओ आले आतापर्यंत त्याला तुम्ही लाईक आणि फॉलो करत हो, होता. बरं, या अगोदर तुम्हाला या बाबतीत ते अनुभव दुसरीकडनं? नाही मी बघितलं, त्याची क्वालिटी व्यवस्थित वाटली, छान वाटलं, त्यामुळे इथपर्यंत आलो. सर आता हे मशीन आम्ही बनवतानाच मुळात एक शेतकऱ्यांचा कमीत कमी खर्चात कसं त्याचं सगळं नियोजन व्हावं, कारण मुळात आम्ही शेतकरीच आणि त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांना जुगाड पद्धतीने हे सगळं जुगाड आहे. आणि विशेष म्हणजे याच्या अगोदर आम्ही जे बनवलं ते टाकाऊपासून टिकाऊ, पण हळूहळू त्यात जे काही नवीन संशोधन आहे त्याचाही थोडासा अनुभव आम्ही येथून घेतला आणि हे मशीन उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही इतक्या लांबून आलात, तुम्ही या बाबतीत समाधानी असाल का? नाही, आम्ही जे व्हिडिओमध्ये बघितलं त्यापेक्षा अतिउत्तम आणि खूप स्टँडर्ड पद्धतीने टिकाऊ आहे. सर आधुनिक जमान्यामध्ये आपण सगळे ऑनलाईनच्या जमान्यातले आहोत, पण त्यातही आम्ही अजूनपर्यंत ऑनलाईनच्या ज्या फसवणूक होतात त्यापासून स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच अनुषंगाने ही जी मशीन आम्ही बनवली या बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारची कधीही शंका आली तर तुम्हाला ऑनलाईन तर त्याची सोल्युशन भेटेलच, पण वन टाईम तुम्हाला तुमच्या जागेवरती येऊन सोल्युशन करून देण्याची क्षमता आम्ही ठेवलेली आहे. म्हणून कदाचित आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यापर्यंत पोहोचतोय आणि शेतकऱ्याचं जर समाधान होत असेलच तर आम्हाला त्याचा इतका आनंद नाही, कारण आम्ही मुळात जातीवंत शेतकरी आहोत. आता आपल्यापर्यंत हे जे मशीन आम्ही पाठवतो किंवा तुम्ही घ्यायला आले याचं वैशिष्ट्य असं आहे की हे फोल्डेबल आहे, तुम्ही कुठल्याही साधनामध्ये याला नेऊ शकतात. आता जे आम्ही तुमच्याबरोबर पाठवतोय कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला त्याचं वाहतूक सुद्धा सोयीची होईल. आम्ही तर आमच्या पद्धतीने पाठवतो, पण तुम्ही स्वतः घ्यायला आले तुम्हाला अगदी कमी जागेमध्ये याला कसं आम्ही व्यवस्थित फिट करून देतो हे सुद्धा यातून आपल्याला लक्षात येईल. चला घ्या, त्याला गाडीमध्ये टाकायचं. गेट माग जा.